पारस आणि मी गुगनकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो. तर आज आपण आमच्या शाळेमध्ये जाणार आहोत. टॅप्समध्ये शाळा आहे, बोईसरमध्ये चित्रालय साईडला. तर आज आपण जाणार आहोत आमच्या शाळेमध्ये. आम्हाला म्हणजे 8वीच्या मुलांना, आता आम्ही 9वीमध्ये आहे पण गेल्या वर्षी आम्ही 8वीमध्ये होते, नंतर गेल्या वर्षीच्या 8वीच्या मुलांना म्हणजे थोडंफार धान्य देण्यात येणार आहे. तर ते धान्य घ्यायला आज आपण जाणार आहोत. तर आम्ही तिघजण म्हणजे मम्मी पप्पा आणि मी गेलेलो. तर बाहेर गेलेलो म्हणजे शाळेत गेलेलो, सर्व सॅनिटायझर मास्क वगैरे लावून गेलेलो. सर्व म्हणजे काळजी घेतलेली. तुम्ही पण कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही पण काळजी घ्या, असं सॅनिटायझर आणि मास्क वगैरे लावून जा. तर आज आपण जाऊया माझ्या शाळेत आणि बघूया. आणि एकदम निसर्ग असा एकदम मस्त आहे, असा हिरवागार मस्त निसर्ग आहे तुम्हाला. आणि माझ्या शाळेचं नाव डॉक्टर हिमबाबा विद्यालय तारापूर आहे. हे पालघर एरियामध्ये म्हणजे पालघर साईडला येतं. तर तुम्ही पण येताय माझ्यासोबत माझ्या शाळेत फिरण्यासाठी. तर चला जाऊया आज आपण माझ्या शाळेचा आजूबाजूचा परिसर बघायला आणि थोडंफार फिरूया बाहेर लॉकडाऊन मधला. आणि मी 7 महिन्यांनी घराबाहेर निघतोय म्हणजे भरपूर, म्हणजे मला भीती वाटते. म्हणजे भीती वाटायची तर मी 7 महिन्याने पहिल्यांदा बाहेर निघालोय, घाबरत घाबरत जरा. तर या बाहेर एवढं बघितलं पण एवढं काही हे नाही, भीती नाही. म्हणजे तशी माणसं आहेत थोडीफार, तुम्ही बघा. चला. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहेत, पप्पा आणि मी आणि मम्मी पाठीमागे, पप्पा पुढे चाललेत. तर आज आपण आमच्या शाळेमध्ये चाललो आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती भारी आहे आपला इकडचा, म्हणजे इकडचा हा कोकणात निसर्ग नाही पण इकडचा निसर्ग पण चांगला आहे. तसे आता पावसाचं पण जरा हिरवळ वातावरण असतं. तर हिरवीगार झाडंही चांगलीच असतात, आपल्याला प्रदूषणापासून वाचवतात. तर किती चांगलं वाटते. ह्याच्या पुढे टॅप्समध्ये पण मस्त आहे शाळेच्या इकडे. तर आज आपण टॅप्समध्ये जाणार आहोत. तर तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत टॅप्समध्ये फिरण्यासाठी. आणि लॉकडाऊनमध्ये मी 7 महिन्याच्या नंतर निघालो आहे घराबाहेर. तर म्हणजे एवढं काय फरक नाही वाटत आहे. तर मग बघा तसे गाड्या तर चालू आहेत. आणि म्हणजे रस्त्याला थोडेफार खड्डे आहेत, एवढे नाही. गेल्या वर्षी भरपूर होते, यावर्षी एवढे पडले नाहीत. कारण की यावर्षी गाड्याच नाही एवढ्या म्हणजे चालल्या. तर एवढ्या जेवढ्या दरवर्षी गाड्या चालतात तेवढ्या बंद होते ना लॉकडाऊनमध्ये, म्हणून वाटतं जास्त खड्डे नाही पडलेत. हा बघा मित्रांनो कसा कुत्रा, बघा कुत्रा कसं करतोय. असे मुख्य जनावरांना आपण रस्त्यावर नाही ठेवायला पाहिजे, बिचाऱ्यांना आता खायला पण भेटत नाही. असं मित्रांनो तुम्हाला जमलं तर कोण दिसलं तसं काय चपाती बिपाती तुमच्याकडे फेकणार असेल तर टाकून द्यायचं त्याला खायला. अजून हिरवा भारी भेटतो. काही जाऊचं तर मित्रांनो आम्ही इथून शॉर्टकट घेतला मधून, नाही तर तिकडून पण अजून क्रॉस करून जायचं आहे. इथून जरा मधून शॉर्टकट लगेच पुढे निघतो. आणि हे आतमधलं शॉर्टकट. आणि हे कसली झाड आहेत, कसली तरी झाड आहेत मोठी मोठी. आणि हे इकडे 2 दवाखाने आहेत. आणि आता आपण पोहोचलोय मार्केटमध्ये. म्हणजे हा मेन आपला चित्रालय बोईसर हायवे आहे. आणि आपण म्हणजे हायवे नाही म्हणू शकत, आहे आपला पण असं हे वाटलं. आणि हे बघा मित्रांनो लॉकडाऊनमध्ये बिचाऱ्यांचे हाल झालेत. बघा कसे एवढे म्हणजे ग्राहक लोक पण येत नाही फळावाल्यांकडे. आता आपण सगळं रस्त्याचं झाडं बघत जाणार आपण आता. हे बघा मित्रांनो हा आपला बोईसर पेट्रोल पंप. आणि आपल्याला इथूनच टॅप्स गेटच्या इकडे जायचंय. इथे पुढेच पेट्रोल पंपाच्या इथे, तुम्ही कधी आला तर पेट्रोल पंपाच्या इथे तुम्ही विचारलं कोणाला तरी, टॅप्स गेटच्या इथे जातात रिक्षा. आणि हे बघा इकडे पुढे इथे टॅप्स गेट आहे, ते इथे आपल्याला आतमध्ये जायचंय.
आणि मित्रांनो ही खूप अशी छान अशी सुंदर अशी फुलं बघा किती मस्त वाटतायत. पण तिथे रस्त्याच्या साईडला ही आपली लाल परी, नीली परी आहे बघा मित्रांनो. आपण टॅप्स गेटच्या आतमध्ये आपण एंट्री केली आणि हे आमच्या शाळेच्या साईडचं म्हणजे शाळेच्या थोडं पुढे येऊन हे गार्डन आहेत. आणि हे बघा मित्रांनो कसे नारळ आणि सगळं काय काय म्हणजे हा निसर्ग. आणि ह्याला ह्याला काय कुरडू खरखर ह्याला खरखर काहीतरी बोलतात. ह्याची भाजी पण केली जाते. आणि तुम्हाला काय जखम बिकम लागली तर हे आपण कुटून पण आपल्या जखमेवरती लावू शकतो. मित्रांनो हे घाई मध्ये करतोय म्हणून हे जरा म्हणजे थोडासा व्हिडिओ हा गडबड झालाय. म्हणजे हलतो खूप आहे. तुम्हाला मी नंतर म्हणजे कधी जमलंच तर मी चांगला असा हा व्हिडिओ हेच म्हणजे परत कधी दाखवेन. आणि हे बघा मित्रांनो हे आमच्या शाळेच्या साईडचं गार्डन आहे. आणि आम्ही इकडे म्हणजे दर वेळेला जशी शाळा सुटली की म्हणजे कधी कधी आमची व्हॅन लेट होते तर आम्ही या गार्डन मध्ये खेळत असतो. तर पहिले म्हणजे खेळायचे. आता लॉकडाऊन मध्ये एवढी माणसं दिसत नाही आपल्याला इकडे आतमध्ये. आणि इकडे बिना विचारल्याशिवाय घेत नाही. म्हणजे विचारलं जातं नंतरच घेतात या गेटमध्ये. आणि मित्रांनो तुम्ही बघते आमची तारापूर हे आमची डॉक्टर होमी भाभा विद्यालय हे आमची शाळा आहे. आणि शाळेचं आजूबाजूचं मैदान थोडंफार. आणि शाळा सुटल्याच्या नंतर आम्ही हा इथे बस स्टॉप आहे. तिथे आम्ही शाळा सुटल्याच्या नंतर आम्ही इकडे या बस स्टॉपवरती थांबतो. जेणेकरून आमची व्हॅन वगैरे आली तर इथे थांबवली जाते. आणि इथे वॉचमॅन काका फिरत असले तर काका विचारतात की तुमची व्हॅन वगैरे नाही आली तर आम्ही इथेच बसून असतो. हे बघा मित्रांनो अशी साईडला म्हणजे मला हे इकडचं खूप आवडतं. इकडे आल्यानंतर असं वाटतं की गावालाच आलोय की काय. मस्त अशी झाडं एकदम हिरवीगार असतात. उन्हाळ्याच्या टायमाला पण तसंच सेम असतं. असं ह्याच्यात काय फॉल्ट नाही. म्हणजे इकडचे रस्ते पण बघा किती स्वच्छ आहेत आतमध्ये. आणि इकडे साफ करण्यासाठी माणसं पण असतात. आणि हा रस्ता जातो डायरेक्ट आमच्या शाळेच्या इकडेच जातो. आणि याच्या पुढे पण खूप भरपूर अशा इंग्लिश मिडियम वगैरे म्हणजे इंग्लिश सगळ्या म्हणजे भरपूर प्रकारच्या शाळा आहेत. आणि आमच्या शाळेच्या साईडला अजून एक सरकारी पण शाळा आहे मराठी माध्यमाची. हा लाईटीचा खांब आहे. मित्रांनो साईडला बघताय ना इकडे नाल्या टाईप म्हणजे आपलं हे नाला टाईप सारखं केलंय. म्हणजे याच्यातून पावसाचं पाणी वगैरे हे या अशा ह्या नाल्यातून जातो. आणि मित्रांनो हे सुविचार लिहिले आमच्या शाळेच्या भिंतींवरती म्हणजे साईड कंपाऊंड वरती आहे. आणि हे आमच्या शाळेचं छोटूसं गेट ही एंट्री आहे. आणि आता आपण शाळेत एंट्री करतोय. मी आता आतमध्ये नाही जाणार. हे बघा मित्रांनो खाली तुम्ही पाहू शकता सोशल डिस्टन्सिंग साठी बॉक्स टाकून ठेवलेत. ही आपली शाळा 5वी ते 10वी शाळा आहे इकडचे. सोशल डिस्टन्सिंग पाळा मित्रांनो तुम्ही पण बाहेर गेलेत तर. आता आम्ही परत राशन घेऊन आम्ही आता परत घरी चाललोय. आता तुम्हाला घरी जाता वेळी पण मला आता बगळे दिसलेत तर तुम्हाला बगळ्यांचा पण एक शॉट दाखवतो. आणि हे बघा मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता पूर्ण गवत सगळं. हे बघा पूर्ण नारळाची झाडं बिरं सगळं आहेत. इकडे जरा आता गवत कापलंय. हे बघा मित्रांनो किती भारी असं मस्त हिरवंगार किती भारी वाटतं ना आपल्याला. आपल्या मे महिन्यात पण सेम असंच असतं काय प्रॉब्लेम. म्हणजे इकडे ना पाणी म्हणजे दरवेळेला दिवसातून 2-3 वेळा पाणी घातलं जातं म्हणजे इकडे पूर्ण. म्हणजे मस्त इकडे अजून पुढे पण मोठे मोठे गार्डन आहे. पण मी आता जाणार नाही. आता कोरोनाच्या काळामध्ये मी फिरणार नाही एवढं. आता डायरेक्ट आम्ही घरीच चाललोय.
आणि नंतर जेव्हा म्हणजे आता आपला करोना वगैरे संपेल, आता जरा सगळं ओपन होतंय, तर आपण सगळीकडे आता थोडं 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 म्हणजे म्हणजे आता मेसेज कधी आलेला काय माहित आपण कोणी कधी बघितला जाऊ ना असेल. आता बाजारामध्ये, तर आपण मी तुम्हाला मग मला दाखवेन सांगितलेलं मगाशी चार्जरच गेलं. जमलंच तर. आणि मित्रांनो, हा माझे पप्पा चाललेत पुढे आणि मी हळूहळू पाठवून चाललोय. वेगळे किती आरामात बसले, एकदम मस्त. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आपल्या गावाला जंगलामध्ये डुक्कर असतात. इकडे बघा कसे आहेत ते, म्हणजे कचऱ्यावरती असे असतात ते, म्हणजे इकडे म्हणजे हे काय करत नाही पण जर तुम्ही त्यांना त्रास देणार तर ते मारणारच, पण असे जवळून जर गेलो त्याला नाही काय त्रास दिला ते काय करणार नाही. हे बघा कसे आहेत ते बसलेत, आणि भरपूर पण आहेत, भरपूर आहेत. असे किंचितच बघायला भेटतात, पण इकडे भरपूर बघायला तुम्हाला भेटतात. असे हिरवळीचे म्हणजे निसर्गरम्य आपले वातावरणातले व्हिडिओ तुम्हाला देत राहीन. पण कोकणातले नाही, कोकणामध्ये आपण दिवाळीपर्यंत जाणार आहोत, जमल्यास हा. तर बघूया, जसं जमेल तसं आपण जाऊ. आणि म्हणजे जर काही चुकलं तर माफ करा. आणि हा माझा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हाला काय तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंटवरती सांगा. आणि जे चॅनलच्या खाली लाल कलरचं बटन दिसते तिथे सबस्क्राईब करा, आणि घंटा दाबा, बेल आयकॉन, आणि जास्तीत जास्त शेअर करा. परत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.